नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत निसर्गाचा आशीर्वाद लाभलेल्या, भोवताली अलौकिक अमाप सृष्टी सौंदर्य असलेल्या कोकणामध्ये. येथे अनेक सागर किनारे पाहायला मिळतात. प्रत्येक किनाऱ्याने त्याचे वेगळेपण जपले आहे आणि हेच वेगळेपण आज आपल्याला घेऊन आलेले आहे एका शांत, स्वच्छ, सुंदर सागर किनाऱ्यावरती. लाडघर बीच येथे असलेल्या उत्तम रिसॉर्टमध्ये जेवणाची आणि राहण्याची चांगली सोय झालेली आहे. रिसॉर्टमधून बाहेर आले की समोरच दिसतोय स्वच्छ निसर्गसुंदर बीच. सतत येणाऱ्या लाटा, थंड हवा, आजूबाजूची दाट झाडी आणि लोकांची कमी वर्दळ यामुळे लाडघरचा हा सागर किनारा मनात घर करतो. पर्यटकांना आकर्षित करणारा लाडघरचा हा सागर किनारा दापोलीपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे. किनाऱ्यावर छोटे छोटे काळे खडक पाहायला मिळतात. एकीकडे खडकाळ लाल रेती तर दुसरीकडे मऊ माती आहे. वाहत आलेले शंख शिंपले दगड सर्वत्र पाहायला मिळतात. आता डोक्यावर उन्हे तापू लागलेले आहेत आणि आम्ही सागर किनाऱ्यावरून आमच्या हॉटेलकडे परतण्याचा निर्णय घेतला. लाडघर किनाऱ्यावर असणारे सागर सावली बीच रिसॉर्ट एक सुंदर, आरामदायी हॉलिडे डेस्टिनेशन आहे. रमणीय वातावरण आणि आधुनिक सुखसोयींनी युक्त सागर सावली. AC, TV, इंटरनेट, शॉवर आणि अतिशय काळजीपूर्वक राखली जाणारी स्वच्छता यामुळे पर्यटक सागर सावलीला पसंत करतात. कॉर्पोरेट इव्हेंट्स, सोशल इव्हेंट्स, डेस्टिनेशन वेडिंग यासाठी ही जागा उत्तम.
कोकणात येऊन मस्त कोकणी पदार्थांचा आस्वाद घेतला नाही तर नवलच. सागर सावली रिसॉर्टमध्ये तुम्ही कोकणी पदार्थांबरोबरच आपल्या मनपसंत माशांच्या डिशचा भरपेट आस्वाद घेऊ शकता. सागर सावलीचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या कॉटेजमधून समोर दिसणारा अथांग सागर किनारा. एकीकडे समुद्र, दुसरीकडे जंगल आणि मध्ये किनाऱ्यावर आपण, असे झकास वातावरण. नारळाच्या बागांनी वेढलेल्या सागर सावलीच्या हिरव्यागार लॉनमध्ये सायंकाळच्या वेळी खुर्ची टाकून मस्त फेसाळलेल्या कॉफीचा आनंद घेत समुद्रात बुडणारा सूर्य पाहताना होणारा आनंद काही औरच. पावसाळा सोडून इतर महिने येथे येण्यासाठी उत्तम. खडकावर बसून समुद्र न्याहाळण्यात, भक्ती ओहोटी पाहण्यात वेगळाच आनंद मिळतो. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी लाडघर बीच प्रसिद्ध आहे. लाडघर बीचवर मुक्काम करून आपण येथून जवळच असणाऱ्या इतर ठिकाणांनाही भेट देऊ शकतो. प्रसिद्ध कर्दे बीच येथून केवळ 6 किलोमीटर अंतरावर. सुंदर सनसेट पाहण्यासाठी लोक कर्दे बीचला नक्की भेट देतात. सुंदर लँडस्केप, वॉटर स्पोर्ट्स आणि डॉल्फिनसाठी प्रसिद्ध असणारा मुरुड बीचही येथून जवळ आहे. याचबरोबर येथून आपण दाभोळचे चंडिका माता मंदिर भेट करू शकतो. हर्नेमधील प्रसिद्ध फिश मार्केट, केळशीमधील महालक्ष्मी मंदिर, तसेच भगवान परशुरामाचे मंदिर इत्यादी ठिकाणी आपण भेट देऊ शकता. रात्रीच्या वेळी नीरव शांततेत समुद्राची ऐकू येणारी गाज मनात घर करते. चला तर मग मंडळी, वाट कसली पाहताय? सुट्टीच्या या सीझनमध्ये लाडघर बीच आणि दापोली जवळच्या आजूबाजूच्या ठिकाणांना भेट देण्याचा मस्त प्लॅन करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर.